1 महिना अगोदर गॅस सिलेंडर बुक करूनही आम्हाला गॅस भेटत नाही। आम्हाला रांगेमध्ये उभं राहून अक्षरशः दुखणे आलेले आहेत। आम्ही 8 दिवस झालो, ते उन्हामुळे आम्हाला असं ताप थंडी अशी भरून आलेली आहे। गॅसला आम्हाला 2-2 दिवस नंबर लावूनही गॅस भेटत नाहीये। 1 महिना अगोदर गॅस आम्ही बुक केला होता, तरी पण आम्हाला गॅस भेटत नाहीये। त्याच्यासाठी आम्ही इथं चूल मांडून आम्ही भाकरी थापलेल्या आहे आणि ते कलेक्टर साहेबापुढे आम्ही भाकर थापून नेणार आहे। आज आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार गॅस टंचाई चालू आहे आणि गॅस मिळत नाहीये। महिला इकडे तिकडे भटकताय, नंबर लावताय तर एक महिन्याचं नंबर येत नाहीये गॅसचा। आणि इतकी महागाई केली सर्व गोष्टीची, आता हे करायचं काय? त्याच्यासाठी आम्ही म्हणजे हे आंदोलन केलं आणि आता आमचा निरोप तिथपर्यंत पोहोचला पाहिजे, मोदी पर्यंत हा निरोप गेला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिस जवळ याचं चुलीवर भाकरी करून याचं आंदोलन करत आहोत आणि त्यांच्यापर्यंत हे भाकरी कांदा पोहोचत आहोत। 1 महिना झाला आम्ही गॅस बुकिंग करून सनी आम्हाला सिलेंडर भेटत नाही। तर अक्षरशः उभं राहून आमच्या माणसं थक्क झालेत। आम्ही तर झालो पण आमचे माणसं खूप थक्क झालेत उभं राहून सनी, चक्कर येतात। आम्ही चूल मांडली, चुलीवर स्वयंपाक केलाय, कांदा भाकर आमच्या हाताने करून सनी इथं आंदोलन करत आहे। कलेक्टर ऑफिसला द्यायचे आम्हाला, कलेक्टर मॅडमला। बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जनतेच्या भावना घेऊन रस्त्यावर त्या ठिकाणी उतरत आहेत आणि म्हणून केलेल्या आवाहनाच्या अनुसार आज जालना जिल्हा पूर्व आणि पश्चिमच्या माध्यमातून हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। चूल पेटवलेली आहे, भाकरी केलेल्या आहेत, कांदा भाकर आणि चटणी आम्ही आज कलेक्टर महोदयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना त्या ठिकाणी पोहोचून प्रतिमात्मक या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा आजच्या या आंदोलनाचा उद्देश आहे। धन्यवाद।